सज्जन हो, संतश्रेष्ठ पथग्रामी निळोबारा या अभंगाच्या द्वारा मानवी जीवनामध्ये आपण कुठल्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे, कुठल्या वाटेनं गेलो पाहिजे, कुठली वाट आपल्या जीवनाकरता मोलाची महत्त्वाची, त्या गोष्टीची कारण मीमांसा आपल्या पुढे मांडताय। तसं तर संबंध भारत देशाचा मानवी जीवनाचा या विश्वाचा विचार केला तर आपलं जीवन हे अनुकरणीय जीवन आहे। आपण कोणाचा तरी मागोवा घेऊनच प्रवासाला लागलोय महाराज। उत्तम वादक बनायचंय, त्या क्षेत्रात क्रांतिकारक वादक तुमच्या नजरेला असावं लागेल। उत्तम कीर्तनकार बनायचंय, कीर्तन या विश्वामध्ये ज्यानं अधिराज्य गाजवलं तो एखादा वक्ता तुमच्या नजरेला तुम्हाला ठेवावा लागेल। तुम्हाला उत्तम राजकारणी बनायचंय, तुम्हाला राजकारणी बनायचं असेल तर समाजकारणामध्ये ज्यानं आपला पाया मजबूत केला, 50-60 वर्ष असतील, 20 वर्ष असतील, 30 वर्ष असतील, आपल्या कामानं आपल्या वक्तृत्वानं ज्यानं जगावर आपली छाप पडली, समाज मान्यतेनं ज्यांनी आपलं अधिराज्य जगावर गाजवलं, अशांचा आदर्श तुम्हाला नजरेला ठेवावा लागेल महाराज। यद्यदाचरते श्रेष्ठा तत्तद्देवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्त धनुवर्तते। गीता माऊली बोलते तुम्हाला कोणाचं तरी आचरण करावं लागेल। एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, एरतेच्या अनुष्ठिते सामान्य सकळ, एक श्रेष्ठ आचरला जैसे पाहुनी जन वर्तते तैसे। तुकोबाराय बोलले अहो एकानं आचरण करावं। बापाच्या मृत्यूनंतर सांत्वन करायला जी माणसं दारात येतात ती म्हणतात पाटील तुमच्या वडिलांनी खूप कष्टाने हा डोंगर उभा केला, बरं तुम्हाला तुमच्या वडिलांच्या पावलावर पाऊल घालायचंय। म्हणजे काय, आता वडील प्रत्यक्ष पाऊल ठेवायला आहे आणि त्यांच्या पावलावर शब्दशः अर्थाने आपल्याला पाऊल ठेवायचंय। हे पाऊलीकडं डावं पाऊलीकडं उजव असं नाही हो। वडील जसं जीवन जगले, येत वडील जे जे करीती तया नाम, तोच तुमच्या जीवनाचा धर्म असावा, तसंच तुम्ही आचरण करावं। पुण्यामध्ये 3.5 शहाण्यांची गोष्ट सांगितली जाते, त्यामध्ये एक नाना फडणीस होते। फडणवीस नाही बरं का, फडणीस, नाना फडणीस। त्यांची बुद्धी फार तल्लक होती म्हणे, शरीर काम करत नव्हतं, बुद्धी फार तल्लक। काही त्यांना विचारावं। एकदा दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे ग्रस्त गेला आणि त्यांना म्हटलं नाना मला तुम्हाला काही विचारायचंय। म्हटलं विचारा। म्हटलं या माझ्या 2 घोड्या आहे, दोन्ही घोड्या काठेवाड, रंगाला सारख्या, रूपाला सारख्या, बांध्यात सारख्या, चपळतेत सारख्या, शेपुल्यात सारख्या, नजरेत सारख्या, कानात सारख्या, उंचीला सारख्या, बिंदूचा फरक नाही। कुंभारवाडीकर स्वतःचा फरक नाही। तो म्हटलं या दोन्ही घोड्या माझ्या आहे, फक्त यात फरक असा आहे एक आई आहे आणि एक मुलगी आहे। यातली आई कोणती आणि मुलगी कोणती तुम्हाला ओळखायचंय नाना। नाना हसायला लागली, प्रचंड हुशार। जवळच एक तलाव होता, त्या तलावावर दोन्ही घोड्या नेल्या। काही लोकांची बुद्धी प्रगल्भ फार असते मा। कीर्तनात असा काही श्रोतृवर्ग असतो, त्यांना तुम्ही एखादा विनोद सांगा ते 10 मिनिटांना हसतात। काही ना घरी जाता जाता करतो तो विनोद होता बुवा, आणि काही ना विनोद सांगायच्या अगोदर माणसं हसायला लागतात। बुद्धी कापरासारखी बुद्धी असते बघा। तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय का? टीकाकार लेखक होऊन गेले। एकदा त्यांच्या कॉलनीत गाढव मेलं, ते नगरपालिकेत सांगायला गेले आमच्या कॉलनीत गाढव मेलं, त्याने याची विल्हेवाट लावा बाजारात। तिथे कर्मचारी विचित्र होता, तो म्हणे मुळात तुम्हीच तर घाण काढणारे लोक आहे। मध्ये मध्ये मला स्वर थाप देत जा थोडी, बस बस, तुम्हीच तर मुळात घाण काढणारे लोक आहे, काढून टाका ना तेवढी। अत्रे बोलायला हुशार, ते म्हटले मी तर काढणारच आहे, पण भाऊबंद मेल्यावर कळवलं पाहिजे म्हणतात म्हणून तुम्हाला सांगायला आलो, बाकी काय नाही। याला म्हणतात श्रोता। श्रवणस्य विभेदेन फलभेदोंतर संस्थिता। श्रीमद भागवत महापुराण बोलतं श्रवणातला फरक आहे। काही लोकांना विनोद सांगा कळत नाही। असे बरेच विनोद आहे की जे ऐकण्याकरता आपल्याला आपल्या बुद्धीची वात पेटवावीच लागेल ना, कापराची वात पेटवावीच लागेल। तसं कसं कळेल? मी एका माणसाला सहज म्हटलं तुमचं इंग्रजी कसं काय? तो म्हणे आपलं इंग्रजी खूप तयार आहे महाराज। म्हटलं ते समोर रामभाऊ उभे, त्यांना आवाज द्या बरं। तू उभा राहिला आणि त्याने आवाज दिला, रामभाऊ कम हिअर। लगेच रामभाऊ जवळ आले। म्हटलं तुमचं इंग्रजी छान आहे हो। आता बोलावलेल्या रामभाऊला इकडून तिकडे पाठवा, त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं नाही, पण डोकेबाज होता। जिथं रामभाऊ उभा होता तिथं तो बहादर गेला। धन्यवाद, माझं काम झालंय। याला श्रोता म्हणतात। अहो काही लोकांना कळत नाही आपलं वर्णन चाललंय का आपली चेष्टा चालली। शेवटचंच उदाहरण बरं का। आता एक कंडक्टर एका मुलीला म्हटले बाई
बाई तुझ्या अरे बाप तुझ्या हातातला हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ती म्हटली का हो काका असं का म्हटलं तुम्ही, हातातला मोबाईल जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. ते म्हटले बाई तुझं गाव जाऊन 1 तास झाला म्हणूनच मला असं वाटलं हा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. आता हे सांगणारा आणि ऐकणारा दोन्ही जागरूक असले तर ते जमतं, नाही तर मग ते काही. पण श्रोता तयारीचा माझं भाग्य आहे. तुमचे सगळ्यांचे कान कापराची तयार आहे की नाही. नाना हुशार, काही लोकांची बुद्धी तल्लक असते. दोन्ही वळ्यात तलावावर नेल्या आणि पाण्यात सोडल्या. कोणत्याही प्राण्याला स्वभावता पोहण्याचा गुण आहे. होळ्या पोहायला लागल्या. पोहताना फरक असा होता कुंभारवाडीकर एक गोडी पुढं पुढं पोहत होती, अनेक तिच्या माग माग पोहत होती. नाना म्हटले पुढं पोहणारी आई आहे आणि मागं पोहणारी मुलगी आहे. हा भारत देश आहे. या देशातल्या काठेवाड घोडीच्या बच्चाला सुद्धा कळतं आपल्या आईच्या मागे जाण्यातच जीवनाचा पुरुषार्थ आहे. यद्यदाचरते श्रेष्ठः तत्तद्देवे तरो जना. घोडीला कळतं या देशातल्या आईच्या मागे जावं. आपण तर माणसं हो. तुम्ही जर माणूस या नात्याने या सृष्टीवर जन्माला आला असाल तर इथं आचरणीय जीवन केवळ संतांचं आहे. हे अनुकरणीय जीवन तुम्हाला स्वीकारायचं आहे ना, तुम्हाला संतांकडेच बघावं लागेल. जगात सर्वश्रेष्ठ जीवन संतांचं आहे. त्या संतांच्या जीवना इतकं पवित्र, संतांच्या जीवना इतकं आदर्शभूत, संतांच्या जीवना इतकं तत्वप्रणालीला धरून जीवन पाहायला मिळत नाही. माफी मागून बोलतो तितकं काटेकोर देवाचंही पाहायला मिळत नाही. देव ज्या संतांच्या जीवनाच्या प्रेमात पडतो. पांडुरंग पिसा पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, ताईने पाजिला पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, ताईने पाजिला. पांडुरंग पिसा याची लागी झाला, 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 पांडुरंग पिसा. इको कमी करा नावात द्या. याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, ताईने पाजिला. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना, ताईने पांडुरंग पिसा याची लागी झाला. देव ज्या जीवनाच्या प्रेमात पडावा, किती सुंदर जीवन असेल होते संतांचं. जाऊ नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्ही जीवलग जन्मोजन्मी. याचा अर्थ असा आहे देवाला सुद्धा संतांची वाट मोलाची वाटते, संतांचं जीवन मोलाचं वाटतं. आपण कोणाच्याही मागे जाऊ नका, जाऊ नका. निळूबारे म्हटले तुम्हाला मार्गच अनुसरायचा असेल तर मी सांगतोय त्यांचा मागे जा, कोणाच्याही मागे जाऊ नका. कारण ध्येय मिळवण्याकरता मार्ग चांगला मिळाला पाहिजे. ध्येय सुखाचंच आहे, नोकरी लागल्यावर सुखच आहे, पण नोकरीपर्यंत जाणं थोडं कठीण आहे. ध्येयाची वाट कष्टरूप आहे. किती कष्टरूप आहे. शूरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पथ कवय वदंती. न्हावी दादाने पाजवलेल्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण आहे तितकं ध्येयापर्यंत पोहोचणं कठीण आहे महाराज. वाटतं ते सोपं, सोपं बिप काही नाही महाराज. फक्त प्रवेशिकात सोपे आहे, पुढे सगळं कठीणच आहे. नामसन कीर्तन साधन पै सोपे, एवढंच सोपं आहे. तू काय म्हणे सोपे आहे सर्वांनी, एवढंच सोपं आहे. पुढे गेलो काहीही सोपं नाही.
सगळं कठीण आहे. आपल्याला असं वाटतं सोपं. वारकरी संप्रदायाची साधना सोपी, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते महाराज, तरी स्वप्न पडत नाही देवाचं. कृपा ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, थोडं कठीण आहे. पण तुम्ही जा. संतांनी आवाज दिला माझ्यासारख्याला, तुमच्यासारख्याला, तुम्ही जा. इकडे तिकडे जाऊ नका. तुम्ही कोणाच्या मागं जावं आणि कोणाच्या जाऊ नये याचे स्वतंत्र मुद्दे आहे शास्त्रामध्ये. माहिती नाही वेळेच्या मर्यादित सगळं सांगता येईल का, अभंगाचा पूर्ण भाव. पण जितकं जमलं, कोणाच्या मागं जाऊ नये तेही सांगितलं आणि कोणाच्या मागं जावं तेही सांगितलं. खरं मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक अनुभव शून्य अगुणज्ञ अमत स्थिरम तेषां पार्श्वम न गच्छयो न गच्छयो न गच्छयो. काय शास्त्रात निर्देश आहे, जाऊच नका हो कोणाच्या. खरं खरं म्हणजे गाढव. गाढवाच्या मागं माणसानं जाऊ नये. गाढवाच्या मागन कुत्र्याच्या पुढं जाऊ नये. या दोघांना काहीला मागन काहीला पुढं सहन होत नाही. खरं मूर्ख मूर्खाच्या मागं जाऊ नये. ज्याचा बाप सकाळी 5ला उठतो आणि जो स्वतः मुलगा 25 वर्षाचा 8ला उठतो, त्या पोराच्या सहवासात तरुणानं राहू नये. ज्याला आपल्या बापाचे सुद्धा कष्ट डोळ्यानं दिसत नाही, तो पोरगा आळशी आहे. तो जीवनात काही चांगलं काम करू शकत नाही. आळस शत्रू आहे माणसाचा. तो कष्ट करू देत नाही. जिद्द, चिकाटी, मेहनत हे शब्द त्याच्या जीवनात मायनस वजा असतात. थारा नसतो त्या आयुष्यात त्या जीवनाला. आणि देव कष्ट करणाऱ्याच्या मागे उभा राहतो, आयतं खाणाऱ्याच्या नाही. 2.5-3 मीटरचा खादीचा कपडा स्वतःच्या पैशातला बापाला आणला जर दिला आणि म्हटलं बाबा एवढं शिवा तुम्ही जरा सदर शिवून घ्या. बाप तो सदरानंतर शिवेल महाराज. आधी आणलेला कपडा डोळ्याला राहून देवाचे आभार मानेल. देवा माझा पोरगा कष्टाला लागला रे, बघ त्याच्या कष्टातून मला कापड आणला त्यानं. कुठं कठीण आहे. आपल्या कायम कानावर येत ती, पण आपण त्याला स्वीकारत नाही. एका चित्रपटातलं सॉन्ग खूप सुंदर आहे, त्याचा एक तुकडा मला रोज आवडतो. किती गोड शब्द आहेत बघा त्याचे. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओठा मंदी हसू जरी कन्ना वाकला. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. उभा आयुष्य निघून जातं महाराज. अख्खं जग कळतं पण बाप नाही हो कळत. कष्ट करणाऱ्याला बाप कळतो महाराज. आपण त्याच बापाची पोरं आहोत ज्याच्या पाय आता बिघडलेली. कष्टकरीची पोरं आहे आपण. आणि कष्ट करणाऱ्याच्या घरात जन्म लिहून आळस करावा. समजा भाऊ मूर्ख आहे ती, आळशी माणसाला मूर्ख म्हणतात. मूर्ख मूर्खाच्या मागे जाऊ नये, जाऊच नाही. खरं मूर्ख स्वेच्छाचारी. स्वेच्छाचारी म्हणजे जी लोक म्हणतात मी सांगतो तेच खरंय, त्या लोकांच्या मागे जाऊ नका कधी. ती फक्त बोलण्यात पंडित असतात, कर्तृत्व शून्य असतं. गावात 2-4-5 माणसं अशी असतात की ते बोलण्यात फार पटे पण काम कवडीचं करत नाही. सोडून दे त्यांचा नाद. मूर्ख आहेत ते, स्वेच्छाचारी आहे. त्यांना वाटतं मी सांगतोय तेच खरंय. या जगाचा इतिहास असा आहे, जो मोठ्यानं बोलतो त्याचं खरं समजलं जातं. जो घरचा श्रीमंत आहे त्याला लोक बुद्धिवान समजायला लागले. कुठून आणले नियम देव जाणे. अरे घरचा पैशावाला असला म्हणून काही डोका असतंच का त्याला? मोठ्यानं बोलतो म्हणून खरं बोलतोच का तो? असं काही नसतं. आपल्या विचाराची धारा नाही ती.
ज्यानं लुटमार केली, जगाला लुटवलं, जमिनी हडप केल्या, केवळ आणि तिनं धन कमवलं, त्याला लोक सल्ला विचारायला दारात जातो. किंवा करावी समाजाच्या बुद्धीची. अरे कोण्या मार्गाने मिळवलंय शोध जरा. असे मिळवणारे तर भरपूर होऊन गेले. ते धन कोणाच्या कामाला आलं? कोण धनाचं वर्णन करतं इथे? इथं देवाच्या धनाचं वर्णन होत नाही. अख्खी द्वारका सोन्याची होती देवाची, पण कोणी त्याच्या द्वारकेचं वर्णन करत नाही. सोन्याचं पूर्ण लंका 7 कोटी घरांची सोन्याची होती रावणाची, पण रावणाची जळाली आणि देवाची बुडाली. असा कीर्तनकार नाही या राज्यातला की जो देवाचं सोनं कीर्तनाच्या गादीवर सांगायला आला, नारदाच्या गादीवर. देवाची कृपा सांगेल तो. आम्हाला काय देवा तुझ्या सोन्याचं घेणं रे? तुझ्या कृपेची आम्ही भुकेली माणसं आहे. तुझी सोनं तुझ्या पोरांसमोर तुला बुडवावं लागलं, याचा अर्थ ते जर तुझ्या कामाला येत नाही तर आमचं काय लावलंय? तुझ्या पोरानं चेष्टा केली साधूची पिंडा क्षेत्रामध्ये देवा, आम्हाला काय सांगतो तू? जनाबाईनं अशी खरडपट्टीच काढली महाराज. जनाबाईनं वाद घातला, पण सामान्याची नाही, देवाशी. चिल्लर माणसाची वाद नाही घालायची. आपल्या वादाची जिल्ह्यात चर्चा झाली पाहिजे, मोठ्याशीच. ज्याला गावात वाद करायचंय ना, कुंभारवाडीत नाही. पुणे मुंबईत काय आपली एकदा जिरून यावी, गावातलं वातावरण बिघडू नये. 302 307 ज्यांच्यावर दाखल आहे बुवा, त्यांच्याशीच एकदा पट्टा, म्हणजे आपल्यात काय ताकद आहे आपल्याला कळून जातं. इथंच माणसं गुरुबी गावात. अरे आई, हे गोकुळासारखं वातावरण बिघडू नको भल्या माणसा. अगोदर तर निर्माण होत नाही, त्यात तू मिठाचा खळा टाकतोय. भांडण मारवाडी समाजात तुम्ही रस्त्यावर कधी वाद पाहणार नाही. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो. वाद नाही. एखाद्याचा खेळही करायचं झालं तर ती इतक्या शांततेत करता, शेजाऱ्याला कळू देत नाही महाराज. शिकण्यासारखं आहे. दुकानात शिव्या द्यायला लागला, पप्पा त्याचा पोरगा सांगतो, ये मेरे को गाली दे रहा अपनी दुकान में आके, दारू पी के आया गाली दे रहा. पप्पा ये गाली, तरी त्याचा बाप म्हणतो देन दे. गाली दे रहा, अबे देन दे ना बे, उसका खेत है ना धानोरे के पास, रोड पे 2 एकड़, रुकना जरा, पेट्रोल पंप डालना ना उसमें, HP का. सांगा किती दूरदृष्टी हो. वादात नाही पडत ती माणसं. जनाबाईनं वाद केला. मी अनेक भांडणं प्रकाशित केली जनाबाईचं. एक प्रसिद्ध भांडण आहे जनाबाईचं. भांडण करू आपण थोडा वेळ. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला. हरिद्री तो भाग्यवंत केला, हरिद्री तो भाग्यवंत केला. कोरट्याचा बहुमान वाढविला, कोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. सत्ववानाचा भाऊ केला छळ, कीर्तिवानाचे मारियले बाळ. सका मन विस त्यांचे नासी बळ, जनी मने मी जाणे तुझा खेळ, जनी मने मी जाणे तुझा खेळ, जनी मने मी जाणे तुझा खेळ. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. हे भांडण आहे. अरे अरे विठ्यामुळं मायेच्या कारट्या तुझी रांड रंडके झाले, तुझे गेले मळे तुला पाहुणं काळ रडे, तुझी रांड रंडके झाले. भांडण. पण भांडण करणारी सोबत त्या बाबानं काय केले? जात्याच्या 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 मुखी गाली ते ग मोत्याचे दाणी, तुझ्या कृपेने मला विठ्ठला
नाही काही उनी. हे भांडण आहे. आपण नाही जात त्या दिशेला. आपण इकडंच आपली काय ती जिरून घेतो सगळी. आपल्याला देवाशी वादही घालावं वाटत नाही आणि त्यांचा मागोही घ्यावं वाटत नाही. चला, स्वेच्छाचारी लोकांच्या सोबत जाऊ नका. एका ठिकाणी असं वाक्य कायम वापरलं जातं, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हाला वाक्य पटतं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? पटतं का तुम्हाला हे वाक्य? पटतं. मला हे वाक्य आवडत नाही. तो माझा कदाचित चुकीचा भ्रम असेल, पण नाही आवडत. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणावा तर चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो. सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसं हे बिघडलेलं जीवन श्री पंढरीनाथाच्या चरणावर नेऊन घालायला ज्ञानोबारायासारखा संत लागतो महाराज. त्याशिवाय आपलं जीवन देवाकडे जाऊ शकत नाही. महाराजांनी स्पष्ट निर्देश केला, पंथ ते चुकले आपुल्या मतीचे, तया मागे त्यांचे तेची हाल. किती हाल झाले हो लोकांचे. पहा, त्यांनी ज्ञानोबाऱ्यांना फारकत दिली, तुकोबाऱ्यांच्या विचाराला फारकत दिली, हाल झाले, त्रास झाला, अपेष्टा सहन कराव्या लागल्या, लाई लाई झाली जीवनाची. मग जीवन एकदा बिघडलं की ती ताळ्यावर येत नाही. जगातलं वादळ मनगटाने शांत करता येतं, पण अंतकरणातलं वादळ शांत करायला संत लागतात. आणि बाहेरची वादळ आपला केसाला धक्का लावत नाही, माणसाला आतली वादळ संपवतात. ते कामाचं, क्रोधाचं, लोभाचं, ममतेचं, द्वेषाचं वादळ निर्माण झालं की संपवून टाकतं माणसाला. धाडकन स्फोट होतो त्या आयुष्याचा. काय या स्वेच्छाचारी लोकांच्या मागे जातात? जाऊ नये. खरं मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक तर्क वितर्क काढणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नका. आता प्रत्येकाचा प्रत्येक पदाचा विस्तार केला तर वेळ होईल आपल्याला. तार्किक अनुभव शून्य, अनुभव ज्याला कवळीचा नाही, वारी नाही, व्रत नाही, वाचन नाही. वारकऱ्याच्या जीवनात 3 व पाहिजे, वारी, व्रत आणि वाचन. तिन्ही व जीवनाला थारा देतात महाराज. हे तिघही जीवनात नाही आणि त्यांच्या मागे प्रवासाला आपण लागलोय. अनुभव शून्य ते अनुभव शून्य. अगुणज्ञ, आपल्या गुणाची किंमत नसलेल्या लोकांच्या मागे जाऊ नका, ते आपला घात करतात. पोपट कावळ्याला सांगतो, अरे पाय काय सुंदर गोळ आहे, काय देखणं गोळ आहे, काठेवाळ आहे. तो कावळा म्हणतो, हे गोळ, अरे एक जखम नाही. म्हणजे कावळ्याच्या नजरेत घोडं कोणतं चांगलं आहे? ज्याला जखम झाली आणि चोच मारायला जागा आहे. तशी जगात बरेच कावळे, त्यांचा नाच सोडा, त्यांना जखमेचा घोडा आवडतो. काठीवाळ शिमरू त्यांना आवडत नाही महाराज, ताकदीचा आवडत नाही त्यांना. आपलीच असतात पण वेळ आली विश्वासघात करतात. एका ठिकाणी म्हटलंय, माझ्याच मानसानी माझाच घात केला, केले हजार वादे अनपक्षपात केला, माझ्याच मानसानी. माझीच होती हो. संकेत गारव्याचे आले निघून गेले, संसार राहिलेला मी विस्तवात केला, केले हजार वादे अन पक्षपात केला, माझ्याच मानसानी. माझी पण माझाच घात केला. या जीवनाचा कधी अभिषेक घोसाळकर होईल सांगता येतं का? जो मुलाखत घेतो तोच गोळ्या जाळतो. काही दिवसाची घटना आहे. तुम्ही असं कधी ऐकलो
की आमदारानं 4 लाख लोकांचा प्रतिनिधी त्यानं पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला. काय धर्म सांगता या राज्यात? आमदार विधानसभेचे 4 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करता तुम्ही. कशाला म्हणता विधानसभेचा आमदार? कळतं का तुम्हाला? वाचलं का तुम्ही कधी? 20-25 वर्ष अगोदर सन्मान्य आमदार महोदयांनी 20 वर्ष अगोदरची विधान परिषद विधानसभा या राज्यात या देशात राहिली नाही महाराज. पत्रकार अभ्यास करून जायचे रांगेत. काय बोलणारे आमदार महोदय आज एक बोलत नाही हो. सगळ्या फटकळ चर्चा, खालच्या पातळीवरची वैयक्तिक टीका. टीव्ही लावी वाटत नाही. तरणी बांड पोरं, आम्ही शिकलेली पोरं, आम्हाला लाज वाटते की आपण टीव्ही लावावी. आपली छोटी जागा आम्हाला पोरं झाली ना. हे तरणी पोरं माफ नाही करणार महाराज राजकारणी लोकांना. तुम्हाला ज्ञानोबारे तुकोबारे वाचण्याची गरज आहे असं म्हणतील बोल. तुम्हाला कळतं का? तुम्ही मीडियाला ऑन मीडिया लाईव्ह काय बोलताय? अवघड आहे. वो जमाना अच्छा था. 20 वर्ष अगोदरच्या बातम्याही चांगल्या होत्या टीव्हीतल्या. माझे वडील सरपंच होते. पूर्वी एकच चॅनल होतं टीव्हीत, दूरदर्शन एकच. तेही पूर्ण वेळ दिसायचं नाही. मला चांगलं आठवतं माझे वडील सरपंच ते शाळेतून, म्हणजे मी घरी आलो शाळेतून की माझे वडील मला म्हणायचे बाबू टीव्ही लाव. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. म्हणजे जवळजवळ ती सवयच लागते माणसं. टीव्ही लावली की चित्र नाही आहेत का? आमचे वडील म्हणायचे चित्र नाही. मला माझ्या वडिलांनी घरावर सोडून द्यावं. हा, मी तो अँटीना फिरवायचो महाराज. सगळ्यांनाच फिरवावंच लागायचं, तो चित्र यायचं नाही. मी माझ्या घरावरून तो अँटीना फिरवायचो जळगाव 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 दिशेनं. आणि तिथून खाली विचारायचो. आमचा एक अमोल नावाचा चुलत भाऊ होता. त्याला अमोल आलं का? तू म्हणे मुंग्या आल्या गड्या. पण मला असं वाटते चित्र येईन, तू हार मानू नको, फिरवत राह. ते फिरवता फिरवता चित्र यायचं. चित्र आल्यावर प्रमाणच म्हणायचं पुण्य फळले. आनंदच तितका होता ना. पण बातम्या 7लाच बातम्या असायच्या. पण दिवसभर वाट पाहिजे माणसं. पदर घेऊन ती बाई बातम्या सांगायला यायची. नमस्कार. काय संस्कृती होती या राज्याची. 6:30 वाजले की गल्ली बोळात फिरले तर एकच आवाज यायचा, ओ भैया भैया रे, ओ भैया भैया गाड़ी वाला ओ गाड़ी वाला धीरे आकरे, धीरे से गाड़ी आकरे, ओ गाड़ी तेरी रंगी बेरंगी, बैल तेरे गुलजार, आकने वाला चैला छबीला, बैठने वाला ओ भैया भैया, ओ मोरे भैया 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 भैया, गाड़ी वाला धीरे धीरे से गाड़ी धीरे चल रे सरदा, चल रे राजा, बिगी 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 डौलान डौलान, गाव मोठा भरत यायचं की नाही? गल्ली बोळातून आवाज यायचा मला. काळ्या मातीत मातीत. आता आता बैल कधी टीव्ही दिशीन तर शपथ आहे. आता बैल ऐकायचं झालं तर एकाच ठिकाणी शिल्लक आहे. ताई म्हणतात पाटलाचा. ताईंचा परिचय आहे की नाही तुम्हाला? आता बैलगाडा असा असतो का? असा असतो. या बैलगाड्याचा नाच ज्यांनी ज्यांनी केला त्यांनी बैलगाड्या सही जमिनी विकल्या. तो काही परवडणार आहे का आपल्याला? पण आता बैल राहिला नाही, चित्र राहिलेलं नाही. पण आता
त्या बदलत्या काळामध्ये त्या काळाबरोबर तुम्हाला मला सगळ्यांना चालावं लागतंय. तिथं अनुभव शून्य, अगुणज्ञ आणि अमत स्थिरम समाज वाढला. मत स्थिर नाही माणसाचं, भूमिका स्थिर नाही. स्पष्ट बोललो का लोक राजकारणाकडे घेऊन जातात. पण अशोकरावांना इकडं घ्यावं लागलं तरी चालेल, पण 2024 हाताळता आली पाहिजे. ते पूर्वीच्या राजकारणात नव्हतं, आता ते रूढ झालं. याला म्हणता अमत स्थिरम. माणसाची भूमिका वेळोवेळी बदलते. समाजकारणात बदलू द्या, आम्हाला काय घेणं आहे त्याचं, पण इकडे भूमिका बदलून चालत नाही. इथं आयुष्यभर एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. इथं मालक बदलून चालत नाही. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तैसा आम्हा नारायण तैसा परी. तसा आम्हाला देव आहे, तसा आमचा परमात्मा आहे. आम्ही भूमिका बदलणार नाही. जर भूमिका बदलली, पारमार्थिक साधनेमध्ये भूमिका बदलणाऱ्या लोकांच्या मागे तुम्ही जाऊ नका. अगुणज्ञ लोकांच्या. महाराज 11:15 झाली, तुम्ही कोणाच्या मागे जावं ते सांगा आम्हाला. कोणाच्या जाऊ नका हे सांगता का कीर्तन होईपर्यंत? बरं 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 बरं. मग तुम्ही ज्यांच्या मागे जा त्यांचा श्लोक शास्त्रात बघा. वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्य तेषां पार्श्वं गच्छयो. वेदानुगामी, तुम्ही वेदाच्या मागे जा. या प्रत्येक पदाचा विस्तार होईल पण नको. वेदानुगामी सच्शील हा, तुम्ही शिलाच्या मागे जा. ज्यांच्याकडे पाहिलं की देव आठवतो त्यांच्या मागे जा. काही लोकांच्या चेहऱ्यावर त्यांच्या साधनेचं तेज असतं, उपासनेचं तेज असतं. तुम्ही 12 वर्ष एखादं व्रत करा एकादशीचं, देवाला आवडेल त्या भावनेत, आणि 12 वर्षानंतर तुमच्या चेहऱ्यावर त्या व्रताचं तेज बघा. 12 वर्ष तुम्ही कायम संकीर्तन करा, तुमच्या चेहऱ्यावरची उपासनेची प्रत्यक्ष फळं अनुभूतीला येतील. महाराज मारुती बाबांना पाहिलं की कोणाला राग येत नाही. जल देखत शुद्धता उपजे, कामिनी देखत काम, शस्त्र देखत हिंसा उपजे, साधू देखत राम. साधू पाहिला की देव आठवतो. समजावं सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्च. ज्यांच्याकडे पाहिलं की प्रत्यक्ष नाही श्रुती परोती माऊली जगा. ज्यांच्याकडे पाहिलं की माय आठवते त्यांच्या मागे जा. अशी या जगात कोणाची चरण आहे? अशी या जगात एकच चरण आहे, ते हे चरण सुकुमार. कोणाची? तयाची आचरावी पावले, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसेला हे. अशी चरण ज्ञानोबरांची, अशी चरण श्री तुकोबरांची, अशी चरण संत श्री बाळूदेव महाराजांची. तुम्ही त्या बाळूदेव महाराजांच्या मागे जा. तुमच्या जीवनात तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्या मार्गाला का जावं? अहो ते दयेनं भरलेले संत आहे, आणि दयेनं भरलेल्या संतांनी सोजवळ मार्ग बनवला. दुसरा मार्ग शोधताच काय? अभंगाचं पहिलं चरण. मार्ग
चालू